नमस्कार, मी फराह खान. लोकशाही मराठीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत उद्योजक, समाजसेवक श्री निलेश सांबरे सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर हे आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे तेही जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. पालघर सारख्या दुर्गम भागामध्ये जन्मलेले निलेश सांबरे यांनी आज उद्योग आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गाठलेली उंची ही नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. सध्याच्या दिवसेंदिवस यांत्रिक होत चाललेल्या युगामध्ये सामाजिक बांधिलकी, भान आणि जाण हे सगळं दुरापास्त होत असताना निलेश सांबरे आणि त्यांची जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था समाजामध्ये पुन्हा एकदा माणुसकी रुजवत असल्याचं चित्र त्यांच्या कार्यातून पाहायला मिळतंय. सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्मलेले निलेश सांबरे यांचा स्वभावातला साधेपणा, वक्तशीरपणा, अभ्यासू, मितभाषी आणि धाडसी नेतृत्वाचा बांधकाम आणि सरकारमान्य ठेकेदारी क्षेत्रामध्ये उदय झाला तेव्हा अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रामध्ये आपली छाप उमटवली. आदिवासी सेवा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, विक्रमगड कला क्रीडा मंडळ अध्यक्ष, तसंच जिजाऊ कन्स्ट्रक्शन अशी एकापेक्षा एक चढत्या श्रेणीची महत्वाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. आजूबाजूच्या गोरगरीब माणसांच्या जगातल्या रोजच्या समस्या पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा विचार सांबरेंनी केला. तर आभाळा एवढं मोठं व्हायचंय, पण मातीशी इमान राखून हे त्यांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य होतं. समाजाप्रती असलेली तळमळ ही काही आप्पांना स्वस्थ बसू देणार नव्हती आणि मग त्यातूनच 2008 साली जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था स्थापन झालेली आहे. तर आजपर्यंतचा त्यांचा हा जो प्रवास राहिलेला आहे, जे काही सामाजिक कार्य ते करत आलेले आहेत त्याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, सामाजिक संस्था जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक ही जी संस्था आहे ही आज अनेकांसाठी असं म्हणता येईल की त्याच्यामुळे अनेक जण हे पुढे जात आहेत, त्यांना शिक्षण घेता येत आहे, त्यांना मार्गदर्शक ठरतीये. तर ही जी संस्था आहे ती स्थापन करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये कुठून आला? आणि दुसरं म्हणजे पालघर सारख्या दुर्गम भागामध्ये ही संस्था निर्माण करावी असं तुम्हाला का वाटलं? नक्कीच 1991ला मी जेव्हा कॉलेज जीवनात असताना भिवंडी इथे, त्यावेळेस आमच्याकडे वावर वांगणे हा बालमृत्यूकांड झाला होता. त्याचबरोबर इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत वाचन करत असताना अनेक वेळा लक्षात येत होतं का आपलं संघटन झालं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच निमित्ताने 2004-05ला मी जेव्हा ठाण्यामध्ये राहायला आलो, तेव्हा पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, निर्मलकुमार देशमुख साहेब, त्याचबरोबर आई बाबा यांची सामाजिक कारणामध्ये काम करण्याची माझ्या लावलेले सवयी, त्यामुळे तेव्हापासून सुरुवात केली, ओढ निर्माण झाली. आणि अधिकारी काय असतो ते त्या निर्मलकुमार देशमुख साहेबांच्या रूपाने आम्ही बघितला का अधिकाऱ्यामध्ये किती ताकद असते, पॉवर असते. का एका जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना स्वतःच्या हाताखाली 31-40 हजार कर्मचारी असतात आणि जे सांगितलं ते समाजाच्या हिताचे निर्णय घेत असतात. त्या दृष्टीने 2008 साली जिजाऊ संस्थेची निर्मिती करण्यात आली. अच्छा. आणि तेव्हापासून आज तागायत असं आहे की ती अविरतपणे या संस्थेचं काम हे सुरूच आहे. अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे. याच्यामध्ये एक प्रश्न मला असा पडतो की तुम्ही उद्योजक आहात, एवढं सगळं काम करत असता, त्याच्यामध्ये मग ही संस्था सुद्धा चालवता, तर हे सगळं कसं मॅनेज करता? इच्छा असली का मार्ग निघतो. अगदी हृदयापासून इच्छा असली तर नक्कीच कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपण विचार करायला गेला तर आज कोणाला तरी वाटेल का रायगड कसा बांधला असेल, राजगड कसा झाला असेल, सिंहगड कसा झाला असेल. पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये विचार आला, जिजाऊंच्या मनामध्ये विचार आला, तर ते जसं शक्य झालं. त्याप्रमाणे आपली जिजाऊ संस्थेचं कामही त्याप्रमाणेच सुरू आहे. का अगदी डोक्यामध्ये विचार आला का मार्ग सापडले जातात. व्यवसाय सांभाळून त्या व्यवसायामधून आणखीन व्यवसाय मिळतो का जेणेकरून समाजाच्या चांगल्या हिताच्या दृष्टीने जर आपण काम करत असलो तर कुठेही काम अडत नाही आणि त्या दृष्टीने कामं होत राहतात. कुठलीही आजतागायत अडचण आलेली नाही. निश्चितच. सर, ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनेक कामं करत असता, अनेक उपक्रम राबवत असता. तर कोणकोणते उपक्रम हे आहेत याविषयी काय सांगू शकाल का? समाज हिताचे जवळजवळ सर्वच उपक्रम आपली जिजाऊ संस्था वापरते. आपलं म्हणणं आहे का सरकार करेल तेव्हा करेल, पण आपणही देशाचे नागरिक आहोत. आपली ड्युटी आहे का आपल्या समाजासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे. आज आम्ही राहतोय त्या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा आहे. 30-30, 40-40% लोकांना रोजगारासाठी या तालुक्यातून त्या तालुक्यात जावं लागतं. अशा वेळेस किंवा शिक्षण नसल्यामुळे वयाच्या 12व्या वर्षी मुलीचं लग्न होतं, मुलाचं 14व्या वर्षी लग्न होतं. 18 आणि 21 वयोगटाचे होईपर्यंत 3-3, 4-4 अपत्य होतात. त्यामुळे कुपोषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर रोजगारासाठी आईवडील गेल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून आजही वंचित राहतात. सरकारची ड्युटी आहे. आज जिल्हा विभाजन झालेलं आहे. जिल्हा विभाजन होऊन सुद्धा आदिवासींमध्ये फारसा बदल झालेला नाही.
त्याचबरोबर इतर समाजातील लोकांमध्ये जेव्हा शिक्षण नाही, आमच्या बाजूलाच असलेले अनेक तालुके आहेत की शिक्षण नसल्यामुळे कुठल्याही लढाया होतात, किंवा बांधाबांधावरून भावाभावामध्ये वाद होतात, भाऊ बहिणीमध्ये वाद होतात. याला मुख्य कारण आहे शिक्षण. त्यामुळे जिजाऊ संस्थेने शिक्षणाला प्रथमतः महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्याची जबाबदारी, सरकारची जबाबदारी, त्याप्रमाणे या देशाच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी की आपल्याबरोबर आपल्या समाजातील दुबळ्यांना आरोग्य व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्या निश्चितच. दृष्टीने आपली आरोग्याची व्यवस्था केलेली आहे का प्रत्येक गावामध्ये आपण जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मेडिकल कॅम्प घेऊन त्या लोकांना, पीडितांना आपल्या रुग्णालयामध्ये आणून त्यांना बरं केलं जातं. एकूणच सर असं म्हणता येईल की गोरगरीब लोकांना ज्या काही सुविधा लागतात, ज्या गोष्टींची गरज असते, त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करत आहात. आणि याच्यामध्ये हा एक प्रश्न की जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज अनेक जण घडलेले आहेत. काही जण डॉक्टर, इंजिनियर झाले, तर काही जण खेळाडू सुद्धा झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत सरकारी क्षेत्रामध्ये. तर मग हे सगळं बघत असताना तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद वाटतो का जिजाऊने काहीतरी निर्मिती केलेली, जे बीजं पेरली होती ती उगवलेली आहे. अगदीच बोलायला गेलं तर आपल्याकडे IPS झालेले स्वप्नील माने आहेत, का ज्यांचे जन्मल्यानंतर काही वर्षात आई गेल्या होत्या, नंतर शिक्षण घेत असताना वडील गेले होते. त्यांना जिजाऊच्या साथीने ते आज IPS झाले, UPSC होऊन IPS अधिकारी झालेले आहेत. अनेक विद्यार्थिनी की ज्यांचे वडील नसताना त्यांना जिजाऊनी साथ दिल्याने सरकारी नोकरी मिळाली आहे. अनेक मुलं डॉक्टर झालेले आहेत. अगदीच IITलाही आपल्या मुली गेलेल्या आहेत. ते बघून खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो का जिजाऊने जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कुठेतरी साकार होताना दिसत आहे. निश्चितच. सर याच्यामध्ये माझा पुढचा हा प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या साऱ्या जे लहान मुलं आहेत, गोरगरीब मुलं आहेत, त्यांचे स्वप्न साकार करताय, त्यांना मदत करताय आणि त्याचबरोबर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही रस्त्यावर उतरता, आंदोलनं करत असतात आणि तुम्ही स्वतः त्या आंदोलनांमध्ये सहभागी झाला. तर त्यामागची तुमची भूमिका नेमकी कशी असते? अगदी संयमाने काम नाही झालं, अर्ज देऊन नाही झालं, जर शेतकऱ्यांचा विषय राहू दे किंवा उद्या एखादा मी जरी ठेकेदार राहिलो तरी मनोरवाडा भिवंडी या रस्त्याचा विषय राहू दे, आमच्याकडे जीव घेणार रस्त्याचा विषय राहू दे, 2013 पासून आम्ही बघतोय का हजारो लोकांचा मृत्यू त्या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे झालेला आहे. त्याचबरोबर देहेरदा धरण किंवा आमच्याकडे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक धरणं झालेली आहेत, परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही. अशा वेळेस आंदोलनं करावी लागतात आणि अगदी आमरण उपोषणही 3-4 वेळेस आम्ही केलेले आहेत, का तेही चांगल्या प्रकारे सक्सेस झालेले आहेत. आताच म्हणायचं गेलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये देहेरदा धरण, का ज्या धरणामध्ये आदिवासी एरिया आहे, आदिवासी एरिया असताना आज 4 वर्ष झाली काम चालू आहे, एकाही शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला मिळाला नाही, एकाही प्लॉट धारकाला मिळाला नाही. तिन्ही ग्रामसभेंचा विरोध असताना, ग्रामपंचायतीचा विरोध असताना सरकारी कायदा आहे का ज्या कायद्यामध्ये पेसा ग्रामपंचायत असताना त्यांनी विरोध केला किंवा तिथे साठा प्रकल्प करताच येत नाही, अशा वेळेस ते प्रकल्प लादले जातात. त्या दृष्टीने आम्ही जनआंदोलनं केलेली आहेत. अगदी काल परवाची गोष्ट झाली तर आमच्याकडच्या पालघर जिल्ह्यातील काही आदिवासी बांधवांच्या ठाण्यातील रेमंड कंपनीमध्ये जमिनी होत्या. गेल्या 100 वर्षभर त्यांचं 7/12ला इतर हक्कात किंवा काही लोकांची 7/12ला नावं होती, परंतु काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन त्या बिल्डरने त्या लोकांना तिथनं त्यांची घरं उद्ध्वस्त केली, त्यांचे जमिनी उद्ध्वस्त केल्या, शेतं उद्ध्वस्त केली आणि गगनचुंबी इमारती बांधल्या. त्यावेळेसही सामान्य नागरिकाला न्याय मिळण्यासाठी आम्ही जनआंदोलन पुकारलं. माननीय जिल्हाधिकारी महोदयाने 1 महिन्याची मुदत दिलेली की 1 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला पाहिजेत असलेले अपेक्षित निर्णय देऊ, अशा प्रकारे लेखी पत्र दिलं. तेव्हा आमरण उपोषण मागे घेण्यात आलं. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की लोकांच्या न्याय मागण्यांसाठी तुम्ही रस्त्यावर सुद्धा उतरत असता आणि जाब सुद्धा विचारत असता सरकारकडून. पण त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे सर, तुम्ही एवढं सगळं करताय, आंदोलन करत असता आणि शैक्षणिक संस्था चालवताय, सामाजिक संस्था चालवताय, पण हे करत असताना तुम्ही स्वखर्चातून हे सगळं करत असता, शासनाची मदत तुम्ही घेतलेली नाहीये. तर मग हे कसं शक्य होतंय? अगदीच आपल्या आपण देशाचा इतिहास पाहतोय का अनेक राजे महाराजे होऊन गेले, किती संपत्ती होती, किंवा आपण देशाचा महाराष्ट्राचा इतिहास बघायला गेला तर अनेक लोक हजारो कोटी रुपये ठेवून गेले, परंतु त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या काय झाल्या तेही आपण पाहतोय. त्यामुळे मुलांना शिक्षण देणे ही आपली ड्युटी आहे. आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने 3 टाईम जेवलं पाहिजे, 3 वेळ जेवलं पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त जे धन आहे ते समाजाचंच आहे, आपण मेहनत केलेली आहे, आणि ते समाजाचं धन आहे ते समाजाच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रोजगारासाठी प्रामाणिकतेने वापरलं पाहिजे, तर जेणेकरून ते प्रामाणिकतेने वापरलेलं ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी वापर झाला पाहिजे. त्या दृष्टीने संस्था काम करत आहे आणि ती आपली ड्युटी आहे प्रत्येकाची. धन साठवून सडवण्यापेक्षा, एखादं धान्य साठवून सडवण्यापेक्षा किंवा धन साठवून सडवण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे, अशा प्रकारची माझी स्वतःची धारणा आहे.
निश्चितच. सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही काम करताय लोकांसाठी, सामाजिक असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करताय. अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम तुम्ही करताय. पण याच्यामध्ये तुम्ही एक भाऊ, हजारो बहिणी हा एक उपक्रम सुद्धा राबवलेला आहे. तर त्याविषयी काय सांगाल? ही कल्पना नेमकी कुठून सुचली आणि कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली? आपल्याकडे कोविड आलं त्या काळामध्ये मी पालघर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो. आरोग्य आणि शिक्षण हे 2 खाते माझ्याकडे होते. मी गावोगावी ज्या दिवशी पालघरचा पहिला रुग्ण निघाला, त्या दिवशी त्या गावामध्ये गेलो तर फक्त आशाताई तिथे होती आणि नर्सेस ताई होत्या. त्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला 15 दिवस पुरेल इतकं धान्य आपल्या जिजाऊ संस्थेने दिलं. प्रत्येक PHCला गेलो किंवा प्रत्येक गाव टू गाव फिरत असताना फक्त पोलीस ताई, नर्सेस ताई आणि आशाताई या 3च व्यक्ती घराबाहेर निघून काम करत होता. अशा वेळेस मनाशी वाटलं का प्रत्येक भाऊबीज ही ताईनं केली पाहिजे की ज्यांनी स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी अगदी तुटपुंजा पगार असतो त्यांना, त्या पगारानिमित्त पगाराने स्वतःची मुलं लहान मुलं असताना सुद्धा बाहेर पडल्या. त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने 2021 पासून भाऊबीज सुरू आहे. मग भाऊबीज केल्यानंतर रक्षाबंधनचा कार्यक्रम आशाताईंनी डिक्लेअर केला. त्यामुळे एक 4 ते 5 दिवस रक्षाबंधनचा कार्यक्रम चालतो. 5 दिवस भाऊबीजेचा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये मी जातो आणि प्रत्येक ठिकाणी एकत्रित ताया असतात. त्या तायांना सर्वांना भाऊबीज करतो. अगदी रक्षाबंधन आणि भाऊबीज हा कार्यक्रम जरी तुम्हाला दिसत असला तरी आम्ही नातं दोन्ही प्रामाणिकतेने पाळतो. का उदाहरणार्थ एखाद्या आशाताईच्या मुलाच्या शिक्षणाचा विषय असेल किंवा आरोग्याचा विषय असेल तर ती हक्काने भाऊ म्हणून माझ्याकडे पाहते आणि जिजाऊ त्याप्रमाणे मदतही करते. किंवा एखादा रुग्ण शिवाजी हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटलला असतो त्यावेळेस आमची ताई तिथे आहे त्या दृष्टीने कॉल केला जातो आणि ती आपला रुग्ण हा घरातील रुग्ण आहे समजून त्याला मदत करत असते. तुम्ही इथपर्यंतचा जो तुमचा प्रवास राहिलेला आहे, लोकांसाठी तुम्ही काम करत आहात, समाजसेवा तुम्ही करत आहात, त्याच्याविषयी सांगितलं. पण ही समाजसेवा करत असताना तुम्ही ही जी संस्था, सामाजिक शैक्षणिक संस्था उभी केलेली आहे, त्याच्या उपक्रमांविषयी आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. तर हे उपक्रम नेमके कोणकोणते आहेत? कशा पद्धतीनं ते सुरू आहेत? नक्कीच. नुसतं बोलून चालणार नाही, बोलून संस्था चालत नसते. तर आपल्या संस्थेचं एक मोठं रुग्णालय 130 खाटाचं रुग्णालय की ज्यामध्ये अगदी सर्दी खोकल्यालाही MD डॉक्टर आहेत. विक्रमगडसारख्या तालुक्यामध्ये झडपोली या माझ्या मूळ गावी का अगदी सर्दी खोकल्यालाही MD डॉक्टर आहेत. MD महिलांसाठी गायनाईक आहेत, पिडियाट्रिशियन आहेत. प्रत्येक गोष्टीला डॉक्टर हे चांगले उच्च शिक्षित आहेत. अगदी डोळ्याच्या ऑपरेशनपासून तर कॅन्सरपर्यंतच्या सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया होतात. आपल्या संस्थेच्या 8 CBSE स्कूल आहेत. मोखाडा तालुक्यामध्ये 3 आहेत, जव्हारमध्ये 2 आहेत, विक्रमगडमध्ये मूळगावी माझ्या झडपोली येथे 1 आहे, शहापूरमध्ये 1 आहे आणि या भिवंडी तालुक्यात 1 आहे. जेणेकरून गरिबांची मुलंही चांगल्या प्रकारे उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांना शिक्षण घेऊन त्यांना पुढची दिशा मिळाली पाहिजे. ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं शिकतात त्याप्रमाणे गरिबांच्या मुलांनाही चांगलं CBSEचं शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीने आपली संस्था काम करते. त्याचबरोबर शहरामध्ये काय करते तर शहरामध्ये आज ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 10 ठिकाणी आपल्या अभ्यासिक आहेत प्रत्येक प्रभागामध्ये. कचऱ्यावरची शाळा आहे, जे डम्पिंग ग्राउंड आहे. आपण येताना बघाल का मुलुंडच्या नाक्यावरती आनंदनगर सोडल्यानंतर कचऱ्याचे मोठेच्या मोठे ढीग दिसत आहेत. तिथे आपल्या कचऱ्यावरची शाळा आहे का जिथली 3 मुलं हॉटेल मॅनेजमेंट करून आज चांगल्या प्रकारे नोकरीला लागलेले आहेत. अनेक 70हून जास्त विद्यार्थ्यांना सर्वच विषय तिथे शिकवले जातात. अभ्यासिकामध्येही सर्व विषय शिकवले जातात. प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये किमान 12 मेडिकल कॅम्प आपले होत आहेत. ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्यामध्ये महिन्याला 2 मेडिकल कॅम्प होतात. त्यामध्ये निघणारा विद्यार्थी रुग्ण हा आपल्या घरचा रुग्ण आहे समजून त्याला प्रत्येकाला बरं केलं जातं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातला असा कुठला गाव नसेल का ज्या गावामध्ये मेडिकल कॅम्प वर्षाला होत नाही. प्रत्येक भागामध्ये होऊन डोळ्याचं ऑपरेशन राहू दे, कॅन्सरपर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया, डायलिसिस राहू दे. आता आम्ही सिझरिंग म्हणजे महिलांसाठी महिलांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. दर 15 दिवसांनी पालघर जिल्ह्यात एक ताई डिलिव्हरीला जात असताना मरण पावत असते. कुपोषणाचा मृत्यूदर बघितला तर दर दिवशी 3 अपत्य 0 ते 5 वयोगटातली मरण पावत असतात. त्या दृष्टीने NICU सुरू केलेलं आहे आणि नुसतं दाखवण्यासाठी नाही तर मनापासून काम सुरू आहे. आपल्याकडे अंध व मतिमंद स्कूल आहे, त्यामध्ये 165 विद्यार्थी आहेत. सर्व गोरगरीब विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम केलं जातं. आपल्याकडे झडपलीला जी अकादमी आहे MPSC UPSC स्पर्धा परीक्षेची, त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी, चांगले नावाजलेले विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, गरिबांची मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. आपल्या झडपोलीच्या कॉलेजमध्ये 11वी 12वी हा स्पेशल सायन्स, स्पेशल कॉमर्स आणि स्पेशल आर्ट्स आहे. त्याचबरोबर इयत्ता 9वी पासूनच आपण JEE NEET सुरू केलेले. अगदी IIT टीचर एका आदिवासी तालुक्यामध्ये 200 लोकवस्तीच्या गावामध्ये आणलेले आहेत का जेणेकरून विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी पासून JEE NEETची तयारी करून घेतली.
तर आपले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे मेडिकलला जातील, IITला जातील, त्या दृष्टीने आपली संस्था काम करत आहे. असं कुठलं क्षेत्र नाही का महिलांना मोठ्या प्रमाणात घरघंटी राहू दे, शिलाई मशीन राहू दे, हातगाडी राहू दे, ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव धंदा करतात, व्यवसाय करतात, त्याप्रमाणे आमच्याही तायांनी दादाच्या बरोबर व्यवसाय केला पाहिजे, त्या दृष्टीने संस्था काम करत आहे. निश्चितच म्हणजे पुरुषांच्या हां, खांद्याला खांदा खांदा लावून लावून प्रत्येक शाळेमध्ये कोकणच्या 5ही जिल्ह्यामध्ये वह्या वाटप केल्या जातात का गरिबांची मुलंही शिकली पाहिजेत. हम्म. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दरवर्षी 5 लाख फळझाडांचं वाटप केलं पाहिजे का ज्याने निसर्गही व्यवस्थित राहील आणि महाग आंबे घ्यायला आपल्याकडे पैसे नसतात तर प्रत्येक गरिबालाही हापूस आंबा खाता येईल, त्या दृष्टीने काम सुरू आहे. म्हणजे सगळ्यात ज्या गरजा आहेत गोरगरिबांच्या त्या कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील यासाठी तुम्ही झटताय आणि याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही उपक्रम राबवलेले आहेत ते सांगितले, पण भविष्यातील जे उपक्रम आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल आणि तुमचं या संस्थेला घेऊन भविष्याचं विजन काय आहे? भविष्यातलं स्वप्न खूप मोठी आहेत जिजाऊ संस्थेची. स्वप्नही मोठी मोठी होत चाललेली आहेत का आपण जेव्हा इयत्ता 9वी पासून JEE नीट सुरू केलेलं त्याचा दृष्टिकोनच माझा हा आहे की दरवर्षी 40 विद्यार्थी कमीत कमी गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजला अगदी एम्सपासून पर्यंत सर्व गव्हर्नमेंटचे जे मेडिकल कॉलेज आहेत तिथे MBBSला गेले पाहिजेत, ते पुढे MD MS झाले पाहिजेत. त्याचबरोबर किमान 40 विद्यार्थी का जे IITला गेले पाहिजेत का आमच्या ग्रामीण भागात जर पैसे यायचे असतील तर उच्च दर्जावर विद्यार्थी गेले पाहिजेत. त्याचबरोबर किमान 40 विद्यार्थी चांगले स्पर्धा परीक्षेचं शिक्षण इयत्ता 9वी पासूनच त्यांचं फाउंडेशन चालू करतोय. त्यातील 30 विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर रँकची एक्झाम पास झाले पाहिजेत प्रतिवर्षी आणि 10 विद्यार्थी कमीत कमी UPSC झाले पाहिजेत. नुसता UPSC होऊन नाही तर देशाच्या UPSCच्या रिझल्टमध्ये पहिल्या 10मध्ये आपल्या अभ्यासिकेचे आपल्या जिजाऊचे विद्यार्थी आले पाहिजेत का जे पंतप्रधान कार्यालय चालवण्यासाठी PMO कार्यालय चालवण्यासाठी ते गेले पाहिजेत. त्याचबरोबर आर्ट्स आणि कॉमर्स आम्ही इंग्लिश मीडियम सुरू केलेले. ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा लॉसाठी मुंबईला येतो JLCला किंवा ठाण्यामध्ये येतो त्यावेळेस तो हडबडून जातो का शहरातली मुलंही अत्यंत हुशार असतात, त्यांना पहिलीपासून नर्सरीपासूनच क्लासेस असतात. आमच्या विद्यार्थ्यालाही चांगल्या प्रकारे इंग्लिश मीडियममधून शिक्षण दिल्याने आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात वकील करून ते जजेस घडवायचे आहेत. किमान 40 जजेस तरी परीक्षेला दरवर्षी बसले पाहिजेत. त्याबरोबर CA क्षेत्रामध्ये आपला मराठी माणूस कमी आहे, त्या CA क्षेत्रासाठी आम्ही स्पेशल कॉमर्स चालू केलेले का किमान 40 CA दरवर्षी जिजाऊतून निर्माण झाले पाहिजेत. अशा प्रकारचं जिजाऊचं स्वप्न आहे. त्याचबरोबर 100 विद्यार्थी हे चांगले व्यवसायामध्ये घडले पाहिजेत. व्यवसायामध्ये घडून त्यांच्या अंगामध्ये सामाजिक काम राहिलं पाहिजे का जिजाऊचं काम एकटा निलेश सांबरे करून नाही चालणार. समाजामध्ये असे हजारो निलेश सांबरे घडले पाहिजेत. त्या दृष्टीने आपण 100 विद्यार्थी दरवर्षी घडवण्याचं काम करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला माणूस उभा राहिला पाहिजे. अगदी रिक्षावाल्यापासनं तर रिक्षाच्या कंपनीपर्यंत किंवा कुठल्याही कंपनीपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत आपले व्यावसाय गेले पाहिजेत, त्या दृष्टीने जिजाऊ कार्य करत आहे. निश्चितच म्हणजे तुम्ही तुमचं जे विजन आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की तिकडच्या अनेकांचं विजन सुद्धा कंप्लीट होणार आहे, कारण त्यांची तिथल्या गोरगरीब लोकांची जी काही स्वप्न असतील ती सुद्धा याच्यामुळे पूर्ण होणार आहेत. एक चांगलं काम तुम्ही करता आणि चांगलं विजन घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात. पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न तो म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळताय, एक चांगले उद्योजक आहात, त्याच्यामध्ये सामाजिक कार्य सुद्धा करताय. मग या सगळ्यांमध्ये तुम्हाला स्वतःला वेळ मिळतो का आणि तुमची दिवसाची सुरुवात कशी होते? दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता राहते. मी थोडं मागे येतोय परत. आम्हाला कोकणच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली CBSE स्कूल निर्माण करायची आहे. आपलं विजन असं आहे का कोकणच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली CBSE स्कूल निर्माण करायची का जिथे गरिबांच्या मुलांना फक्त टीचर्सची फी भरून शिक्षण घेता आलं पाहिजे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे पालघरमध्ये विक्रमगड येथे झडपोली येथे हॉस्पिटल आहे, त्याप्रमाणे शहापूरला आपण मोठं हॉस्पिटल करतोय. तसंच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात एक चांगले मोठे हॉस्पिटल करायचे का जिथला रुग्ण हा मुंबईसाठी कुठे आलाच नाही पाहिजे आणि प्रत्येक गरिबांना मोफत उपचार झाला पाहिजे. जी सामाजिक ड्युटी आहे आपली ती केली पाहिजे. हा समाजातील दिन दुबला आहे, तो आपलाच कुटुंबाचा एक भाग आहे, जिजाऊच्या कुटुंबाचा भाग आहे. त्या दृष्टीने त्याला वाचवलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे विद्यार्थ्याला, त्या दृष्टीने जिजाऊ काम करतो. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, तुम्ही एवढं सगळं सामाजिक कार्य करतायत, लोकांना घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात आणि असं म्हटलं जातं की चांगली माणसं ही राजकारणात आली पाहिजे. तर तुम्ही भविष्यात राजकारणामध्ये येणार का आणि आलात तर तुमचं विजन नेमकं काय असेल, तुम्ही काय करू इच्छिता? आता आपले अनेक हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये गेलेले आहेत. अनेक ग्रामपंचायतीला सरपंच आपल्या जिजाऊचे चांगल्या प्रकारे बसलेत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत अनेक. तर जर समाजाची इच्छा असेल तर नक्कीच राजकारणामध्ये येऊ. परंतु राजकारण हा माझा पोट भरण्याचा व्यवसाय नसून तो समाजाच्या हितासाठी असेल. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेले त्या दृष्टीने प्रामाणिकतेने काम करायचं असेल आणि समाज म्हणेल तर नक्कीच राजकारणातही येऊ.
निश्चितच जाऊ म्हणजे नक्कीच येईल. आतापर्यंत तुम्ही राजकारणात नसताना सुद्धा लोकांसाठी एवढी सारी कामं केलेली आहेत, जे सरकारनं केले पाहिजे, शासनानं केलं पाहिजे तशा पद्धतीची कामं तुम्ही तळागाळातील लोकांसाठी करताय. तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांना पुढे येता यावं, काहीतरी करता यावं, त्यांना एक ओळख मिळावी यासाठी तुम्ही झटत आहात आणि मला असं वाटतं की निश्चितच तुम्ही राजकारणात आलात तर त्या लोकांच्या भल्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीनं काम करू शकाल. 2020ला मी 1 वर्ष जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून होतो अपक्ष हां, हां. असताना सुद्धा. अच्छा. त्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदचा भत्ताही घेतला नाही, गाडी वापरली हो. नाही, कुठलीही गोष्ट चहाही जिल्हा परिषदेचा पिला नाही. हम्म, तर हम्म. जेणेकरून अशा प्रकारचेच प्रामाणिकतेने जेव्हा राजकारणात यायचं झालं तर जसं जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना होतो त्याप्रमाणेच कामल तिथे बदल्यांमध्ये गैरव्यवहार व्हायचे, मेडिसिनचे गैरव्यवहार व्हायचे, शिक्षण क्षेत्रामध्ये पैसे देऊन शिक्षकांच्या बदल्या व्हायच्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये. का 30-35% शिक्षक कमी असताना उपाध्यक्षांना कोणी पैसे द्यायचा आणि बदल्या करून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायच्या. या सर्व गोष्टी आम्ही बंद केल्या होत्या. अगदी अच्छा. मोठमोठ्या मंत्री महोदयांचे फोन यायचे तरी सुद्धा एकही शिक्षक मी उपाध्यक्ष असताना सोडला नाही. अच्छा. किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये कुठल्याही ठिकाणी जिथे निवासस्थान आहे तिथे आमची नर्सताई राहिलीच पाहिजे, डॉक्टर राहिलेच पाहिजे. त्या दृष्टीने दिवस रात्र फिरत होतो. का ज्याची ड्युटी आहे त्यांनी ड्युटी प्रामाणिकतेने केली तर समाजाचं काय संकट राहणार नाही. त्या दृष्टीने जर राजकारणात आलो तर 100% प्रामाणिकतेने काम करू. अच्छा. नाहीतर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात आणि रस्त्यालाच फिरून काही दिसणार नाही, बांधावर उभे राहून शेती करता येत नाही. तर ऑलरेडी आम्ही शेतात उभे राहिलेली माणसं आहोत, त्यामुळे त्या दृष्टीनेच काम करू, समाजाच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने काम करू. म्हणजे हा तुमचा अजेंडा असेल असेल. कारण तुम्ही सांगितलं की 2020ला तुम्ही अध्यक्ष होतात तरी सुद्धा तुम्ही समाजकारण हे सगळ्यात पुढे ठेवलं आणि त्यानुसार काम केलं आहे बरोबर, आणि तसाच अजेंडा तुमचा आता राजकारणामध्ये सुद्धा असेल. नक्कीच 100%. कितीही मोठ्या पदावर गेलो तरी त्याची गाडी घेणार नाही आम्ही किंवा बंगला घेणार नाही किंवा भत्ते घेणार नाही, पगार भत्ते घेणार. त्याच्यासाठी आमचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायावरती आम्ही जगू. नाहीतर आजच्या काळात आपण पाहतोय का एखादा लोकप्रतिनिधी झाला तर कुठलेही व्यवसाय करत नाही असं नाही. आमच्या भागात बघायला गेलं तर अगदी स्टील चोरीचे धंदेही राजकारणी हो. लोक करतायत. तर या गोष्टी आम्ही करणार नाही कधी. अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टींना आळा बसवून लोकांसाठी फक्त काम करायचं हे तुमचं विजन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लोकशाही मराठीच्या या यशोगाथेमध्ये तुम्ही आलात, एवढ्या छान गप्पा मारल्या, एवढी छान चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच यशोगाथामध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.